आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या। नितीन गडकरींनी मला ऑफर दिलेली नाही, ज्यांनी ऑफर दिली त्यांचं नाव सांगू शकत नाही, तर प्रणिती शिंदे स्वतंत्र व्यक्तिमत्व, तिच्या मनातील माहित नाही, सुशील कुमार शिंदेंचं स्पष्टीकरण। त्यांच्यापैकी कोणीही म्हटलेलं नाही आणि ज्यांनी मला ऑफर दिली ते नाव मी सांगणार नाही। तर ते प्रणितीच्या मनामध्ये काय आहे ती इंडिपेंडंट आहे, मी काय करू शकणार। शी इज मॅच्युअर। देशातील जनतेचा कल भाजपकडे, अनेक दिग्गज नेते भाजपमध्ये प्रवेश करतील येत्या काही दिवसात। राजकीय भूकंप, मंत्री गिरीश महाजनांचं वक्तव्य। कारण त्यांना काँग्रेसचं भविष्य दिसतंय, त्यांच्या नेतृत्वाचं भविष्य दिसतंय आणि त्यामुळे अनेकांना असं वाटतंय की आता आपण भाजपमध्ये जावं। अजून अनेक दिग्गज नेते हे भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करतील आणि मोठा भूकंप राजकारणामध्ये या ठिकाणी निश्चित होईल। आर्थिक ताकद असल्याने भाजपची सर्वांनाच ऑफर, रोहित पवार यांचा भाजपवर निशाणा। सगळ्यांनाच ऑफर दिलेली हेच तर तुम्हाला सांगतो, त्यांच्याकडे आर्थिक ताकद खूप मोठी आहे, दबाव तंत्राची ताकद खूप मोठी आहे। 2 जणांच्या सीटवर 4 नेते दाटीवाटी न बसल्याचा व्हिडिओ व्हायरल, नसती केली गुवाहाटी तर का झाली अशी दाटीवाटी, अंधारेंकडून व्हायरल व्हिडिओवर बोचरी टीका। गाडीच्या एका सीटवर 4 नेत्यांना बसण्याची वेळ आली आहे, भाजपमध्ये दडपशाही असल्याचाही रोहित पवार यांचा आरोप। पूर्वी एक वेगळ्या प्रकारचा रुबाब अनेक नेत्यांचा असायचा, पण आज अशी परिस्थिती झाली की सगळे एकाच सीटवर सगळ्यांना बसावं लागते। भाजपकडे दडपशाही आहे आणि काँग्रेस, राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे शिवसेनेकडे लोकशाही आहे। मुंबईत काही रेडे मोकाट सुटलेत, हे रेडे काही बोलत सुटलेत, त्यांच्यावर उपाय सुचवा, देवेंद्र फडणवीसांची संजय राऊतांवर नाव न घेता टीका। विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाविरोधात ठाकरे गटाकडून सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल, 19 जानेवारीच्या ऐवजी 22 जानेवारीला सुनावणी होणार। शिंदे गटाच्या याचिकेवर 8 फेब्रुवारीला होणार सुनावणी, राहुल नार्वेकरांच्या निर्णयाविरोधात शिंदे गट हायकोर्टात, व्हीप न मानणाऱ्या ठाकरे गटातील 14 आमदारांना अपात्र करा, शिंदे गटाची हायकोर्टात याचिका। नवनीत राणा आणि आमदार रवी राणांची हायकोर्टामध्ये याचिका, खार पोलीस ठाण्यामध्ये दाखल गुन्ह्यातून दोषमुक्तीची मागणी, सत्र न्यायालयाच्या कारवाईला स्थगितीची राणांकडून मागणी। आज मुंबई हायकोर्टामध्ये राणांच्या याचिकेवर सुनावणी होणार।